ठिकाणी स्वागत। या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब दुधाळे सर, विशाला कदम मॅडम, स्टाफ सेक्रेटरी धीरज शिंदे सर आणि पॉलिटिक्स राजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक वर्ग आणि उपस्थित सर्व विद्यार्थिनी, आज महाराष्ट्र विधानसभेचा निकाल या ठिकाणी निकाल जाहीर होतोय। गेल्या 1.5 महिन्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला। त्याची आपल्याला गोष्ट जर समजलीच नसेल तर आपण मानणार काय? त्याच्यातल्या निर्णयापेक्षा जास्त मुले असतील की त्यांना बरेचसे पक्षच माहिती नाही, उमेदवार वगैरे किंवा त्यांचे प्रमुख नेते कोण आहेत, काय आहे। म्हणजे हा फक्त अभ्यास राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनीच करायचा नाही, तर सरसकट सगळ्यांना प्रत्येक क्षेत्रातली माहिती पाहिजे। आता खेळ म्हणतात तर फक्त एकच मत आहे की महाराष्ट्रात जे अन्याय होतात, मुलींवर भ्रष्टाचार होतात किंवा बाकीच्या ज्या अडचणी आहेत ते फक्त सॉल्व्ह व्हाव्या लवकर। म्हणजे शिक्षणापासून असू दे ते भ्रष्टाचारपर्यंत, बेरोजगारीपर्यंत सगळ्या सॉल्व्ह होणारे सरकार होते। अजून आम्ही वोटिंग नाही केलं कारण आमचा अजून वोट नाही आहे, पण ज्यांनी केलंय त्यांनी योग्य माणूस निवडून केला असावा अशी होप आहे। बस इतकंच। ओके ओके।